आज आपण पुदिना राईस बघणार आहे. चवीला खूप मस्त होतो. ज्यांना ज्यांना पुदिना आवडत नाही ना, त्यांनासुद्धा माझी एक रिक्वेस्ट आहे, की या पद्धतीने तुम्ही एकदा राईस करून बघा. तुम्ही भाताचे जेवढे प्रकार घरात करत असाल ना, त्या भाताच्या प्रकारामध्ये हा भात तुमचा नक्की इन्क्लूड होईल याची खात्री. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी माहेरी आलेली आहे, त्यामुळं व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड तुम्हाला चेंज दिसेल आणि आजची रेसिपी माझी वहिनी दाखवत आहे. इथं 1 कप आणि 1/3 कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. मावळचा इंद्रायणी तांदूळ आहे. बाकी मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देत आहे. या भातासाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याचे पण मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर इंद्रायणी तांदूळ नसेल तर बासमती तांदूळ वापरला तरी चालेल. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं आणि पुदिना घालून थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची बारीक गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे. या भातासाठी ओलं खोबरंच वापरायचं आहे. कोणी पाहुणे आले ना तरीसुद्धा हा भात करायला फार झटपट तयार होतो. इथं मी तूप थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. कुकरमध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून मी तूप घातलेलं आहे. तूप करपू नये म्हणून आधी थोडंसं कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर खडे मसाले घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. या राईससाठी साजूक तूपच वापरावे. खडे मसाले घालून झाल्यानंतर त्यामध्ये मटार घालून तोही व्यवस्थित परतून घ्यायचा. या स्टेजला काजू पाकळीसुद्धा घालून घ्यायचं, पण आम्ही बोलण्याच्या नादात विसरून गेलो. हिरवी वेलची स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त फोडून घालायची, त्यातले दाणे बाजूला काढायचे नाहीत. हिरवी वेलचीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची किंवा खडे मसाले जेव्हा घातले तेव्हाच घातलं तरीसुद्धा चालेल. मटार परतून झाल्यानंतर त्यामध्ये जो तांदूळ इंद्रायणी धुवून ठेवला होता तो त्यामध्ये घालून अगदी हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आम्हाला हा राईस इंद्रायणी तांदळाचाच फार आवडतो म्हणून मी इथं इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही बासमती अखंड तांदूळ वापरला तरी चालेल. त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. यापूर्वी अशा चवीचा राईस आम्ही रेस्टॉरंटमध्ये खाल्लेला होता. हा राईस इतका उत्कृष्ट चवीचा होतो ना, तुम्हाला सर्वांना आवडेलच याची अगदी खात्री. ही पुदिना आणि ओलं खोबऱ्याची जी पेस्ट केलेली आहे तीसुद्धा आपल्याला तांदळामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. या राईससाठी गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्हीही थोडं थोडं वापरलेलं आहे. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. भातासाठी शेजारी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. जेवढा तांदूळ असेल त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर तांदूळ असेल तर 2 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी गरम गरम अगदी उकळते पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. सोबतच यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर घातलेली आहे. एकदा मीठ साखर व्यवस्थित चेक करून घ्यायचं. एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात आणून देते. या भातासाठी आलं लसणाची पेस्ट, कांदा अजिबात वापरलेला नाही. हिरवी मिरची वापरलेली नाही की लाल मिरची पावडरसुद्धा वापरलेली नाही. वरूनसुद्धा 1 टेबलस्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे. पाण्याला उकळी आली की आपण झाकण लावून 1 शिट्टी काढणार आणि गॅस बारीक करून 2 मिनिटं ठेवणार आहे. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही हा राईस कराल ना, त्यावेळी व्हिडिओमध्ये दाखवताना जे काही प्रमाण वापरलेलं आहे, जसं सांगितलेलं आहे ना, अगदी तसा करा. म्हणजे मूळ पदार्थाची चव का आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कराल ना, त्यावेळी तुम्हाला जो बदल करायचा आहे तो तुम्ही करू शकता. कुकरला 1 शिट्टी काढून झाल्यानंतर गॅस बारीक करून मी 3 ते 4 मिनटं ठेवलेले आहे आणि त्यानंतर वाफ गेल्यावर लगेचच आपल्याला झाकण काढायचं आहे. हलक्या हाताने भात सोडवून घ्यायचा आहे आणि इथं आपला राईस तयार झालेला आहे. गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घातलेली आहे. मी म्हणते ना, म्हणून तुम्ही एकदा राईस करून बघा. या राईससाठी ओलं खोबरंच वापरायचं आहे, साजूक तूपच वापरायचं आहे. फार मस्त होतो हा राईस. आलं, लसूण, कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळं हा राईस ना अजिबात स्पायसी होत नाही. खूप मस्त होतो. सगळ्यांना आवडेल याची खात्री. हा पुदिना राईस जेव्हा तुम्ही कराल ना, त्यावेळी तुम्ही तुमचे कान तयार ठेवा घरातल्या सगळ्यांच्याकडून तारीफ ऐकण्यासाठी. इथं माझी पुदिना राईसचा व्हिडिओ कंप्लीट होत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.